नमस्कार, ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे वांगे बटाटे साधी भाजी. कुकरला 2 शिट्ट्यामध्ये साधी आणि सोपी. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला, 2 कांदे, 1 टोमॅटो, 5-6 लसूण पाकळ्या घ्यायच्या, 4 वांगी आणि 3-4 बटाटे उभे चिरून घ्यायचे आणि वांगी कट मारून घ्यायचे. आता ही वस्तू घेतली आपण. 1 पळी तेल घातले मी गॅसवर ठेवलेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या. ठेचून घेऊन घ्यायचं आपल्याला. थोडंसं लालसर झाल्यानंतर कांदा टाकून परतायचा आपल्याला. ह्याच्यामध्ये कढीपत्ता पण येईल, हिंग येईल फोडणीला, म्हणजे थोडासा स्वाद वाढतो. आणि या वस्तू आपल्याला टाकायच्या आहे. त्या कांदा टाकलेला परतायला परतून झालं. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकले, म्हणजे वांगी बटाटा असल्यामुळे थोडंसं पातळपणा येणार नाही म्हणून थोडंसं हिंग टाकायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं. आणि स्वाद आणि फ्लेवर वासासाठी छानपैकी थोडंसं कढीपत्ता टाका, म्हणजे भाजीला एक चांगला टेस्ट पण येतो आणि वास पण मस्त येतो. आणि थोडं परतून घ्यायचं आपल्याला. कांदा जरा मऊ झाला, सोनेरी रंगासाठी थोडंसं मऊ झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून टोमॅटो टाकायचं आहे. तर हा कांदा बघा थोडासा शिजला आहे. टोमॅटो टाकलं आहे एकच आणि खालवर करून परतून घ्यायचं. टोमॅटो जरा मऊसर करून घ्यायचं आपल्याला. खालवर करून खाली करून घ्या जरा. आता हे तेल सुकत चाललं आहे, म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो शिजत आलेला आहे. तेल सोडलं म्हणजे तरी एकदा 2 मिनटं घ्या, 1-2 मिनटं जरा थोडंसं परतून घ्या. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे. तर मसाले बघा काय काय घेतले मी. मसाले घेतले, हळद घेतले, गरम मसाला घेतला, धणे पूड घेतले, शेंगदाण्याचं कूट घेतले आणि रंगासाठी काश्मीरी मिरची पूड घेतलेली. हे बघ वस्तू आपण घेतलेले आहेत. आणि हे आपले बटाटे आणि वांगी चिरलेली, हे बघा अशी चिरलेली आहे. मग अशी दाखवली नाही ना, हे बघा अशी चिरलेली आणि बटाटे घेतलेले उभे चिरवा झाले वस्तू. आता हा कांदा आपल्याला पूर्ण चांगला गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले दाखवलेत ना, परत एकदा बघा मसाले ते आपल्याला सगळं टाकून परतून घ्यायचे आपल्याला. बघा आता हे घालवायचे आणि चांगले परतून घ्या. खालवर करून घ्या. वास छान सुटलेला आहे बघा. हा आपण परतून घेतला आहे. आता त्याच्या आपल्या चिरलेली भाजी म्हणजे वांगे आणि बटाटा टाकायचे आहे आणि तेही आपल्याला खालवर चांगलं परतून घ्यायचे. म्हणजे मसाला त्याच्यामध्ये भरला पाहिजे. बटाटा टाकलेला आपण खालवर चिरून शिजण्यासाठी थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ टाकू. 2 शिट्टीमध्ये आपण जास्त रस्सा नाही, म्हणजे भाकरी किंवा चपातीवर खायचं असेल तर एकदम सुकी भाजी नको असेल तर थोडंसं रस्सा भाजी करू शकतो आपण. त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, अर्धा पेला शिजण्यासाठी थोडंसं रस्सा. हे सगळं खालवर झालेलं आहे. कलर छान आलेलं बघा. आपण भरली वांगे वगैरे करतो ना, तसंच एक शॉर्टकट पदार्थ करायचा आहे. त्याच्यात भरायचं नाही, डायरेक्ट भाजीमध्ये टाकायचे. छान लागते भाजी अशी पण, आणि तशीही छान वाटते, तीही छान वाटते, ही छान वाटते. जसे आपण करत तसे वांगं आहेत तसं टेस्टी. आता हे मीठ टाकलेले चवीनुसार मीठ टाकलं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आपल्याला. आता हे खालवर केलेलं आहे.
ते छान वाटतं ना. हे अशी तरी खायचे. हे बघ थोडंसं पाणी होते का ते जरा बटाटे शिजण्यासाठी अर्धा पेला आहे त्याला खालं बघ. कारण भाकरी वर किंवा भातावर जर फक्त पेय पाहिजे असेल तर खाऊ शकतो. आता चपातीला सुकेच भाजी लागते पण भाकरीबरोबर खायचे म्हणून थोडीशी रस्सासारखा केलेला आहे. आता हे तुम्हाला असं वाटतं रस्सा, नंतर कुकरमध्ये तो छान होतो. ते पाण्यावर करून घ्यायचं आपल्याला. आता मी तुम्हाला टाकून कुकर लावते. 2 ते 3 सिटी बस आहे. काढून घेते. मला रस्सा भाजी झालेली आहे ती. त्याच्यावरून तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. आधी पाणी आठवायचं टाकू शकता तुम्ही, किंवा पाणी कमी टाकू शकता त्या भाजीला. पाणी नको असेल तर फक्त शिजण्यासाठी करा. आता ही आपली बघा भाजी, वांग्याची भाजी तयार झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा, शेअरही करा. वांग्याची भाजी आपली तयार.